राज्यातील बहुप्रतीक्षित पवनार पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची मोजणी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। तर वर्धा जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे। राज्यातील महत्त्वाकांक्षी पवनार पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे। ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सांगलीपर्यंतच्या मार्ग आखणीसह भूसंपादनाला मान्यता दिल्यानंतर जमिनींच्या मोजणीचं काम वेगाने सुरू करण्यात आलं होतं। वर्धा जिल्ह्यातील एकूण 20 पैकी 20 गावांमध्ये जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील 72 गावांपैकी 62 गावांमध्ये जमीन मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित गावातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। आतापर्यंत राज्यातील 150हून अधिक गावांमध्ये जमीन मोजणी पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 20,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। या निधीला शासनाकडून आधीच मान्यता देण्यात आली आहे। प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग आखणीचं काम MSRDCनं पूर्ण केलं आहे। सुरुवातीला 802 किलोमीटर लांबीचा प्रस्ताव असलेला शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील काही भागांचा समावेश झाल्यानं आणखी वाढणार आहे। सुधारित मार्गामुळे महामार्गाची एकूण लांबी 840 किलोमीटर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।